छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। कॉलेजने एमसीएच्या विद्यार्थ्यांची फी विद्यापीठाला भरलीच नाही। विद्यार्थ्यांचे घेतलेले लाखो रुपये बुडवलेत। परीक्षेला मुकावं लागणार असल्याने विद्यार्थी पोलिसात गेलेत। श्री साई इन्स्टिट्यूट वखाड डिपार्टमेंटमधील हा प्रकार समोर आला आहे। एमसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 100 पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी महाविद्यालयात आले। मात्र महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे घेतलेले लाखो रुपये विद्यापीठात भरलेच नाही। या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नोंदणी झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही अशी धक्कादायक माहिती परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली। यामुळे आता या ठिकाणी गोंधळ उडाला। विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय। काल इथं हॉल तिकीटचा विषय होता। श्री साई इन्स्टिट्यूट या कॉलेजला विद्यार्थी काल संध्याकाळी हॉल तिकीटसाठी गेलते। त्यांना तिथून काही रिस्पॉन्स भेटला नाही, त्यामुळे युनिव्हर्सिटी त्यांना गाठली पालकांनी। तिथं गेल्यानंतर त्यांना कळलं की त्यांचं रजिस्ट्रेशनच नाही झालेलं आहे। नंतर ते सकाळी ज्यावेळी इथं जमा झाले, मला फोन आला। आम्ही सगळे विद्यार्थी संघटना मिळून आम्ही इथं जमा झाल्यानंतर आम्हाला कळलं की यांच्याकडून 1,10,000 रुपये फीस घेतली। काही ऑनलाईन स्वरूपात घेतली आणि काही कॅश स्वरूपात घेतलं, आणि ते पण इंडिव्हिज्युअल अकाउंटवर घेतलं। आता तुम्ही बघू शकता की काही मुली तर रडतायत, त्यांना आई वडील नाही, त्यांना त्यांचं स्वतः काम करून ते शिक्षण घेतलेलं आहे। आज त्यांचा पैसा वाया चालला, पैसा सोडा त्यांचा आता वेळ वाया चाललेला आहे। याला जबाबदार कोण आहे? आज आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनला इथं तक्रार द्यायला आलोय। मी माझी परिस्थिती सांगते। मला आई वडील दोन्ही नाहीये। मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते। कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली। त्यांनी त्या दिवशी कॉल केला, मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल, ती माझी जिम्मेदारी। का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट? का आमची फीस देत नाही येते? श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वखाड चिकलठाणा येथे विद्यार्थ्यांकडनं फीस आकारण्यात आली, सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या। आज विद्यार्थ्यांचा 10 वाजता पेपर होता। विद्यार्थी हॉल तिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले, तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये। विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघू शकता 50-100 विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील एकाचंही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही, फक्त पैसे घेतलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।